नमस्कार. विनोबा ॲप वापरताना आपल्याला बऱ्याच अडचणी येत आहे. आपले व्हिडिओ आपण कशा पद्धतीने अपलोड करावे याबद्दल आपल्याला थोड्या अडचणी जात आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ की आपला व्हिडिओ आपण कशा पद्धतीने यावर अपलोड करू शकतो. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम विनोबा ॲप उघडून घ्यावं लागेल. विनोबा ॲप उघडल्याच्या नंतर आपल्यासोबत या पद्धतीचं पेज आपल्याला दिसेल. या पद्धतीचं पेज ओपन झाल्याच्या नंतर वरती आपल्याला ॲड टीचर स्टोरी म्हणून आहे, यावर आपल्याला क्लिक करावे लागेल. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला हे पेज ओपन होईल. यामध्ये आपल्याला क्लब ॲक्टिव्हिटीमध्ये वर्ग निवडून घ्यायचा आहे. तर क्लास निवडून घेताना इथे आपल्याला योग्य क्लास निवडावं लागेल. आता जसं मी इथे वर्ग 8वा निवडतो आणि त्याखाली आपल्याला इतर विषय जो आहे तो निवडून घ्यावा लागेल. तर आपला जो योग्य विषय असेल तो आपल्याला यामध्ये निवडावा लागेल. म्हणजे समजा आपल्याला ज्या वर्गाची ॲक्टिव्हिटी आणि ज्या विषयाच्या संदर्भातली ॲक्टिव्हिटी निवडायची असेल तर इथे आपल्याला लिस्ट आहे. त्यामध्ये आपल्याला आपला विषय जो आहे तो बघावा लागेल आणि त्यानुसार मग आपल्याला त्याला सिलेक्ट करावं लागेल. तर आत्ता मला जो विषय निवडायचा आहे तो आहे महावाचन, कविता वाचन वर्ग 6 ते 8. तर हा मी निवडलेला आहे. मग हा निवडल्याच्या नंतर आपल्याला थोडं खाली यायचं आहे. इथे अपलोड प्रोजेक्ट म्हणून आहे, यावर आपल्याला टिक करायचं आहे. यावर टिक केल्याच्या नंतर व्हिडिओ आहे, आपल्याला PDF आहे, इमेज आहे, वेब लिंक आहे, यूट्यूब लिंक आहे किंवा नोट आहे. यामधलं कुठलंही एक ऑप्शन ज्यामधून तुम्हाला पोस्ट अपलोड करायची आहे तर त्याला सिलेक्ट करावं लागेल. तर मला व्हिडिओ अपलोड करायचा आहे, त्यामुळे मी अपलोड करतो आहे व्हिडिओ. आणि अपलोड व्हिडिओ म्हणजे त्या व्हिडिओच्या याच्यावर टिक केलं की आपल्या गॅलरीमधले व्हिडिओ जे आहे ते आपल्याला दिसतील. त्यामधला जो व्हिडिओ आपल्याला अपलोड करायचा आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला दिसेल की आपला व्हिडिओ जो आहे तो अपलोड व्हायला सुरुवात झालेली आहे आणि काही सेकंदातच आपला व्हिडिओ आहे तो अपलोड होऊन जाईल. आपण बघू शकतो की आपला जो व्हिडिओ आहे तो इथे आलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की इथे डिस्क्रिप्शन लिहिणं गरजेचं आहे. तर मी इथे डिस्क्रिप्शन लिहितो, वर्ग 8वा कविता वाचन, एवढा मी लिहून ठेवत आहे. आता यामध्ये मी विषय आपला कुठला होता, मराठी होता, हिंदी होता, इंग्लिश होता, तो विषय निवडतो. तर मी इथे विषय निवडतो मराठी आणि त्यानंतर आपल्याला खाली इथं दिसेल सेव्ह. तर जेव्हा आपण सेव्हवर टिक करू तेव्हा आपला जो व्हिडिओ आहे तो अपलोडिंग आणि सेव्ह व्हायला सुरुवात होईल आणि आपल्याला वरती ग्रीन याच्यामध्ये एक पट्टी येईल आपल्याला, त्यामध्ये दिसेल की आपला व्हिडिओ जो आहे तो अपलोड झालेला आहे. तर आपण बघू शकतो की आपला जो व्हिडिओ आहे तो अपलोड झालेला आहे. आता हा व्हिडिओ अपलोड झालेला आपण कुठं बघू शकतो, तर इथे खाली डायरी म्हणून जे सेक्शन आहे त्यामध्ये जायचं आणि डायरी सेक्शनमध्ये गेल्याच्यानंतर आपण अपलोड केलेला व्हिडिओ आपल्याला इथे दिसेल. तर आपण बघू शकतो की आपण जो व्हिडिओ अपलोड केला तो इथे आलेला आहे. तर या पद्धतीने आपण सुद्धा आपले व्हिडिओ जो आहे तो इथे अपलोड करू शकता आणि विनोबा ॲपचा जास्तीत जास्त वापर करून विद्यार्थ्यांचे जे कौशल्य आहे ते इतर शिक्षकांपर्यंत आणू शकता. धन्यवाद.